नर्मदे हर 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 नर्मदे। नर्मदा पुराण मराठी अनुवाद आदरणीय शोभा वामन जोशी प्रसाद प्रकाशन अंतर्गत हे अभिवाचन कुशावर्तेश्वर मंदिर जिलेरी घाट जबलपूर येथे मी संदीप प्रकाश परांजपे मैयाच्या कृपेने मला चातुर्मास करायला मिळतो इथे आणि त्या निमित्ताने हे वाचन चालू आहे। नर्मदे हर 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 नर्मदे। अध्याय 97 व्यासतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। मार्कंडेय उवाच ततो गच्छेन्महीपाल व्यासतीर्थमनुत्तमं दुर्लभं मनुजे पुण्य अंतरिक्षे व्यवस्थितं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर मनुष्याला दुर्लभ पुण्यप्रद अंतरिक्षात स्थित अत्युत्तम व्यासतीर्थात जावे। राजा युधिष्ठिराने विचारले, हे पूज्य, हे व्यासतीर्थ कोणत्या कारणास्तव अंतरिक्षात स्थित आहे? ग्रंथाचा विस्तार सोडून हे कृपया संक्षिप्त सांगावे। मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, वाह, छान। हे महाभाऊ, धर्मशील साधूबद्दल अनुराग असलेले स्वकार्यात तत्पर पार्थ, तुम्हाला तीर्थयात्रेबद्दल उत्कंठा आहे। राजा, व्यासतीर्थ सर्व जीवांना दुर्लभ आहे। हे राजपुत्र, मी वृद्धत्वाने पीडित असमर्थ आहे। माझी स्मरणशक्ती व ज्ञान कमजोर झाले आहे। या अत्यंत गुप्त तीर्थाचे कथन कोणालाही केले नाही। हे राजेंद्र, महर्षी व्यासांच्या आश्रयामुळे तेथे कलियुगात प्रवेश होत नाही। श्री नर्मदेच्या क्रियेचे फलस्वरूप हे व्यासतीर्थ अंतरिक्ष झाले आहे। भगवती श्री नर्मदेच्या गुणाचे कथन स्वतः प्रजापती ब्रह्मदेवही करू शकत नाही, तर मी श्री नर्मदा महात्म्याचा उत्तम महिमा पूर्णता कसा जाणू शकेन? तेव्हा व्यासतीर्थाचा अल्प महिमा मी तुम्हास कथन करतो, जिथे आज या कलियुगातही प्रत्यक्ष विश्वास दृष्टीस येतो। महाभयंकर शूल भेदून पक्षीही तिथे जाऊ शकत नाही। हे राजा, पूर्वी पराशर मुनींनी श्री गंगाजलात महाफलदायी अतिकठोर तपश्चर्या केली। गंगाजलात प्रवेश करून प्राणायामात स्थित राहून 12 वर्ष पूर्ण झाल्यावर ते जलातून बाहेर आले। नंतर भिक्षेसाठी ते गावोगावी भ्रमण करू लागले। ते जिथे थांबले होते तिथे त्यांनी नौकेवर जीवितार्थ चालवणाऱ्या एका सुंदर कन्येला पाहिले। तिला पाहून काम व्याकुळ होऊन ते अत्यंत मधुर स्वरात म्हणाले, तू मला दुसऱ्या किनाऱ्यावर ने। हे मृगनयनी, तू कोण आहेस? नदी तटावर नौकारूढ माझे चित्त चंचल करणारी हे देवी, तू मला सांग। त्या ऋषींनी असे विचारल्यावर काममोहित त्या श्रेष्ठ ऋषींना प्रणाम करून तिनं स्वतःचा परिचय दिला। हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी नावाड्याच्या घरी दासी रूपात राहणारी कन्या आहे। हे पूज्य, नौकेद्वारा जीविका चालवण्याची स्वामीने मला आज्ञा दिली आहे। माझ्याद्वारा सांगितलेला संपूर्ण वृत्तांत तुम्ही जाणू शकता। असे सांगितल्यावर महर्षी पाराशर क्षणभर चिंतन करून म्हणाले, हे कल्याणी, मी ज्ञानसामर्थ्याने तुझी उत्पत्ती जाणतो। सुंदरी, तू नावाड्याची कन्या नसून राजकन्या आहेस। तेव्हा कन्येने विनवले, हे ब्राह्मणा, मला सांगा, माझा पिता कोण? मी कोणाच्या उदरातून व वंशातून उत्पन्न झाले? तसेच मी नावाड्याची कन्या कशी झाले? महर्षी पाराशर वदले, तू जे विचारलेस ते सर्व मी तुला कथन करतो। हे कल्याणी, वसु नावाचा चंद्रवंशभूषण जंबूद्वीपाचा राजा शत्रूचे भाग्यवर्धन करणारा होता। राजाच्या 7 पत्नी होत्या व 10 पुत्र होते। ते धर्मनिष्ठेने प्रजापालन करत होते। ईश्वरासमान नित्य प्रजेची पूजा तो करत होता। पण क्षीरदीप निवासी म्लेंछ त्यांच्या आज्ञेचे पालन करत नव्हते। त्यांच्या विनाशाकरता पुत्र व सेवकासह राजा वसु समुद्र ओलांडून क्षीरदीप पोचले। त्या म्लेंछांनी वसु राजाशी युद्ध सुरू केले। हे मृगनयनी, राजाने त्या म्लेंछांना पराभूत केले। राजा वसूने पुत्र, सेना व वाहनासहित त्या म्लेंछांना करदाता बनवले। मृगनयनी, तुझी माता राजा वसूची प्रधान राणी होती। तेव्हा राजा अन्य देशात स्थित होते। तेव्हा तुझी माता तिथं रजस्वला झाली। स्त्रियांमध्ये सदा कामभावना जागृत असते। विशेषतः ऋतुकालात स्त्री कामबाणाने विद्ध असते।
त्या सुनेत्री राणीने कामभावने संतप्त होऊन विचार केला, मी राजा वसूकडे दूत पाठवीन. तिने दूताला बोलावून सांगितले, दूता तू त्वरित राजाकडे जा. दूत म्हणाला, शत्रूवर शासन करणारे राजा समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेले आहे. हे कल्याणी, जलयानाशिवाय तेथे जाणे शक्य नाही व ती सर्व जलयाने दुसऱ्या किनाऱ्यावर आहे. दूताचे म्हणणे ऐकून राणीने कामभावनेने त्रस्त झाल्यामुळे दुःखित झाली. तेव्हा ती आपल्या सखी राणीला म्हणाली, तुम्ही दुःखित का होता? हे देवी, तुम्ही यथार्थ रूपात तुमचे लेखन पोपटाच्या हस्ते पाठवा. हे सुंदरी, पोपट समुद्र ओलांडून जातात. युधिष्ठिर सखीचे विचार ऐकून राणी स्वस्थचित्त झाली. तिने लेखकाला सांगितले, तुम्ही माझ्या आज्ञेने लिहा. हे वसुराजा, तुमच्या विना सत्यभामा आज जीवित राहू शकत नाही. आज ऋतुकाल प्राप्त झाला आहे. लेखकाद्वारा भुजपत्रावर लेखन झाल्यावर राणीजवळ पिंजऱ्यातील पोपट आणला. तेव्हा सत्यभामेने आदेश दिला, हे शुक, तू हे लेखन त्वरित घेऊन राजा वसूजवळ जा. तो पोपट राणीसमोर झुकला व ते उत्तम लिहिलेले पत्र घेऊन अचानक उडाला. हे राजा, तो उडून त्वरित नभोमंडलात पोचला. त्यानंतर तो पक्षी राजा वसूजवळ गेला. सत्यभामेद्वारे पाठवलेले पत्र त्याने वसूच्या राजाजवळ टाकले. राजा वसूने ते वाचले. त्या लेखनाच्या अर्थावर विचार करून राजाने वीरग्रहण करून एका द्रोणात प्रत्युत्तरासहित सुरक्षित ठेवले व तो पोपटाजवळ सोपवून त्याला आदेश दिला, हे शुक, तू राणीजवळ जा. तो पोपट राजा वसूला प्रणाम करून बीज घेऊन उडाला. समुद्रावर गेल्यावर एका सशाण्याने त्याला पाहिले. राजा मांसारहित समजून ससाण्याने त्याच्याकडे झेप घेतली. हे भरतवंशोत्पन्न राजा, ससाण्याने चोचीने प्रहार करून पोपटाला मारले व तो बेशुद्ध होऊन समुद्रात पडला. वसू राजाचे ते गळलेले बीज मासोळीने ग्रहण केले. तेव्हा ती मासोळी नावाड्याला प्राप्त झाली. तेव्हा तिला घेऊन तो घरी घेऊन गेला. जेव्हा त्या मासोळीची चिरफाड झाली तेव्हा वसुराजाच्या वीर्याने मासोळीच्या उदरी उत्पन्न झालेली तू शुभकन्या व एक पुत्र दृष्टीस पडला. तू चंद्रमंडलाप्रमाणे सौंदर्यवती व सूर्यतेजाप्रमाणे तेजस्विनी होतीस. तुला पाहून गंगा किनाऱ्यावरील सर्व नावाडी आनंदित झाले. ते सर्व प्रसन्न होऊन त्यांच्या प्रधानाच्या घरी पोचले. त्यांनी विनवले, तुम्ही या महाकांतिमन रत्नरूप कन्येचा स्वीकार करा. या निपुत्रिक स्वामीने त्या चंचल मृगनयनी कृषक गात्रवाली कन्या स्वीकारली व स्वपत्नीस सांगितले, मृगनयनी सुंदर प्रिये, तू हिचे पालन कर. त्यामुळे तिने तुझे पालन केले. नावाड्यांनी पुत्रास राजाच्या हवाली केले. त्यानंतर त्या सुंदर कन्येने महर्षी पराशरच्या कथनावर विचार केला. राजा महर्षी पराशरांद्वारा असे सांगितल्यावर तिने हृदयापासून स्वतःला अर्पण केले. पण ती ऋषींना म्हणाली, हे ब्राह्मण, सर्व ठीक आहे, पण माझ्या देहात मासोळीचा गंध भरला आहे. तेव्हा त्या ऋषीने त्या सुंदरीला दिव्यगंधाने सुवासित केले. असे योग प्रभावाने करून शिवाय अग्नी प्रज्वलित करून त्यांनी अग्नीची परिक्रमा केली. तिला प्रेमाने ग्रहण केले. त्या ऋषींनी नावेतच त्या सुंदरीला स्पर्श केला व धर्मपुत्र या प्रकारे ब्राह्मणाला अत्यंत कामातूर जाणून ती भयभीत झाली. ती हसत त्या ऋषीला म्हणाली, हे बुद्धिमान, लोकांसमोर अधमजनांना योग्य असे कर्म करताना तुम्ही लज्जित होत नाही का? मग त्यांनी तक्षणी ध्यान करून अंधकारपूर्ण मायेचे स्मरण केले. तेव्हा तमोगुणयुक्त माया तिथं उत्पन्न झाली, जिने सर्व जग व्याप्त केले. त्या अंधकार व्याप्त कर्मामुळे ती विस्मित व अनुयुक्त झाली. त्यानंतर ब्रह्मचर्याने तप्त त्या महर्षींनी स्त्री सौख्य क्रीडा केली. तेव्हा दक्षिणीस तिने गर्भभाराने पीडित होऊन जटाधारी, दंडधारी, कमंडलू घेतलेला, शांतकटी, मुंजलेखेने शोभित, उत्तरीय वस्त्रधारी, विष्णुमाया प्रभावरहित तेजस्वी बालकाला जन्म दिला. हे पार्थ, त्यामुळे अधिकच सशंकित होऊन त्या कोमल बालकाला पाहून थरथर कापत ती सुंदरी मुनीला शरण जाऊन म्हणाली, हे मुनिश्रेष्ठ, बुद्धिमान पराशर, अत्यंत अद्भुत लंगोटी व मेखलेने युक्त, दंडधारी, जटाधारी, उत्तरीयाने शोभित माझ्या या पुत्राचे आपण रक्षण करावे. महर्षी पराशराने तिला धीर दिला. पुत्र उत्पन्न झाल्यामुळे तू घाबरू नकोस. तू पुन्हा कुमारी होशील. योजनगंधा व सत्यवती नावाने प्रसिद्ध होशील.
शांतनू नावाचा राजा तुझा पती होईल. चंद्रवंश विभूषण त्याची तू पहिली पट्टराणी होशील. तू निर्भय होऊन स्वतःच्या घरी जा अन पूर्वरूपातच स्थित हो. हे सुंदरी, तू या विषयात दुःख करू नकोस. तू माझे ज्ञानबल पाहिले आहेस. असे सांगून महर्षींनी यथोचित स्थानी निघून गेले व ती सुंदरी पुत्रावर आश्रित झाली. एकदा तो पुत्र भक्तिपूर्वक सविनय माते साष्टांग नमस्कार करून म्हणाला, मला क्षमा कर, माझ्यावर कृपा कर. माते, मी ईश्वर आराधना करीन. तू तेव्हा पुत्रवचनाने दुःखित होऊन योजनगंधाने सांगितले, हे वत्स, माझ्याकरता अपराधरहित मातेला सोडून जाऊ नको. पुत्र, तुझ्या वियोगाने मी निस्संदेह माझा मृत्यू ओढावेल. पुत्रासमान सस्नेह नि बंधुसमान कुळ नाही. सत्याहून धर्म नाही व असत्याहून महापाप नाही. बाल्यावस्थेत तू माझ्यापासून उत्पन्न झालास. आता तू माझा आधार बन. कर्माचा खेळ बघ. न माझा कोणी पती आहे न माझा कोणी पुत्र आहे. बालकरूपी व्यासांनी समजवले. तू मनापासून दुःख करू नकोस. मी तुला सत्य सांगत आहे. हे देवी, तू कार्यसिद्धीसाठी आपत्तीसमयी माझे स्मरण कर. मी तुला आपत्तीपासून वाचवेन. माझ्या या कठोर वचनाबद्दल मला क्षमा कर. असे आश्वासन देऊन व्यास तिथून निघून गेले. ती कन्यासुद्धा घरी गेली. ते पाराशर पुत्र तिथं वनात दुःखी झाले. हे राजा, त्रेतायुगांती द्वापार अब्दीत इंद्रादी देवांनी व्यासपदाकरता चिंतन केले. तेव्हा गंगा तटावरील नावाड्याने पालन केलेल्या कन्येपासून निर्माण झालेला ज्ञानी बालक या योग्य आहे असे श्री नारद मुनींनी सांगितले. श्री नारद मुनींच्या वचनानुसार सर्व देव आले. श्री परशुराम, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव सर्व मुनींसह नाव आदी वेगवेगळे सांगून उत्तम उत्तम, वा वा, छान असे म्हणू लागले. पितामह ब्रह्मदेवाने बालकाला गर्भदान आदी संस्काराने सुसंस्कृत केले. हा बालक द्वीपात जन्म घेतल्याने द्वीपायन, पाराशर पुत्र झाल्यामुळे पराशर, कृष्णाचा अंश असल्यामुळे कृष्ण, तसेच वेदविभाग केल्यामुळे व्यास नावाने ज्ञात होईल. तेव्हा हे बालक श्री ब्रह्मदेव व इतर मुनींद्वारा वारंवार अभिषिक्त झाले. तू सर्व लोकात व्यास नावाने विख्यात होशील असा आशीर्वाद देऊन देवगण तेथून निघून गेले. मग कृष्ण व्यापायन वेदव्यासांनी तीर्थयात्रेस आरंभ केला. त्यांनी गंगास्नान केले. केदार आणि पुष्कर तीर्थात स्नान केले. गया, नैमिषारण्य, कुरुक्षेत्र व सरस्वती, उज्जैनमधील महाकालेश्वर, प्रभात क्षेत्रात सोमनाथांचे दर्शन करून सागरापर्यंत पृथ्वीत स्नान करून महामुनी वेदव्यास रुद्रोत्पन्न पवित्र मंगलमय अमृतारूपा श्री नर्मदा तटावर आले. श्री नर्मदेला पाहून आनंदित झाल्यामुळे त्यांच्या चित्ताला विश्रांती मिळाली. तिथं वेदव्यासांनी महातप केले. ग्रीष्म ऋतूत पंचाग्नीत स्थित होऊन वर्षा ऋतूत निरावरण आकाशाखाली पृथ्वीवर लोळून हेमंत ऋतू केलेल्या ओलेत्या वस्त्राने त्यांनी श्री शंकरांचे चिंतन केले. ते सृष्टी संहार करणाऱ्या कुठल्याही शस्त्रास्त्रादीने विद्ध, वरदायी, मंगलदायी सिद्धेश्वर लिंगाचे नित्यपूजन तसेच ध्यानधारणेत तत्पर राहिले. सिद्धेश्वर लिंगाच्या पूजनाने तसेच ध्यानयोगाच्या प्रभावाने भगवान श्री शंकर कृष्ण द्वैपायनाच्या समोर प्रगट झाले. ईश्वर बदले, हे पुत्र, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. उत्तम वर मान. श्री व्यास म्हणाले, हे भगवान, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर आणि मला वर देऊ इच्छिता तर या नर्मदा तटावर आपण स्वतः प्रत्यक्षात राहा. उमानाथ, आपल्या कृपेने मी भूत भविष्याचे जाणकार व्हावे. ईश्वर बदले, पुत्र, माझ्या कृपेने तुला असेच ज्ञान प्राप्त व्हावे. तुझा भक्तिवश असा मी श्री नर्मदा तटावर प्रत्यक्ष राहील. 1000व्या अंशाच्या अर्ध्या भागात मी तुझ्या आश्रमात प्रत्यक्ष निवास करेन असे आश्वासन देऊन ईश्वर कैलास पर्वतावर निघून गेले. कृष्णदापायनांनी योग्य वेळ आल्यावर विवाह केला. शास्त्रानुसार विधिपूर्वक विवाह केल्यावर तसेच पत्नीचे पालन केल्यावर पराशरनंदन श्री व्यासांना पुत्रप्राप्ती झाली. श्री ब्रह्मदेव आदी सर्व देवतांनी बुद्धीचा आशीर्वाद दिला. पुत्रजन्माच्या उत्सवात तीर्थयात्रेच्या प्रसंगाने वसिष्ठ आदी श्रेष्ठ मुनी तसेच पराशर आदी मनु
अत्री, विष्णुहारित, याज्ञवल्क, शुक्राचार्य, अंगिरा, यम, आपस्तंभ, संवर्त, कात्यायन, बृहस्पती अशा शिष्यासहित महाभाग्यशाली श्री नर्मदा तटावर राहणारे हजारो मुनी व्यास महर्षींच्या अत्यंत शुभ मनोहर आश्रमात आनंदाने आले. राजा त्या महर्षी व्यासांनी सुद्धा त्या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांना पाहून सन्मानार्थ सामोरे जाऊन पित्याला नमस्कार करून अत्यंत विधीपूर्वक इतरांना नमस्कार करून त्या सर्वांना प्रेमपूर्वक आसन ग्रहण करण्यास लावले. चरण प्रक्षालनार्थ जल अर्घ्य निवेदन केले. पुन्हा हात जोडून म्हणाले, आज आपल्या सर्वांशी संभाषण केल्याने तसेच पूजनाने माझा उद्धार झाला आहे. जंगलात उपलब्ध भाजी व जंगली फळे मी आपण सर्वांना प्रेमपूर्वक देईन. तिथे श्री व्यासांनी प्रत्येकाला नमस्कार करून त्या सर्वांना निमंत्रित केले. कृष्ण द्वापायन मुलींना नमस्कार करताना पाहून त्या सर्वांनी वृद्धीसाठी जयकारक आशीर्वचन देऊन एकमेकांकडे पाहिले. त्यानंतर सर्वांनी मुनिश्रेष्ठ पराशरांकडे पाहिले व म्हणाले, पूज्य श्री पराशर मुनी, तुम्ही व्यासांना उचित उत्तर द्यावे. तेव्हा पूज्य श्री पराशर मुनींनी त्यांची इच्छा प्रकट करत पुत्र श्री व्यासांना म्हटले, भोजनाची इच्छा असूनही व्रतभंगाच्या भीतीने विशेषतः श्राद्धात श्री नर्मदा तटाच्या दक्षिण तटावर ते भोजन करू इच्छित नाही. श्री व्यास महर्षी आदरपूर्वक उत्तरले, मी आपल्या आज्ञेचे पालन करतो. आपण सर्व क्षणभर थांबा, जोपर्यंत मी नर्मदेला प्रसन्न करून उत्तम विधी करतो. असे सांगून ते पवित्र श्री नर्मदा तटावर स्थित झाले. अचानक श्री वेदव्यासांनी श्री नर्मदेची स्तुती केली. हे राजा, ती तुम्ही ऐका. हे माते, तुझा जय असो. हे देवी, तुला नमस्कार असो. वरदायी, पापनाशक, अतिफलदायी माते, तुझा जय असो. शुंभ निशुंभ कपालधारी देवी, तुझा जय असो. सुरनर संकटहारिणी माते, तुला मी नमस्कार करतो. चंद्र सूर्य रूपी नेत्र धारण करणारी देवी, तुझा जय असो. अग्निपेक्षा दैदिप्यमान सुंदरमुखी माते, तुझा जय असो. भैरवदेही लीन, तुझा जय असो. अंधक दैत्याचे शोषण करणारी, तुझा जय असो. महिषासुर मर्दिनी शूलधारिणी, तुझा जय असो. सर्व लोकांची पापहारी माते, तुझा जय असो. श्री ब्रह्मदेव, श्री रामद्वारा वंदित देवी, तुझा जय असो. सूर्यदेव व इंद्रदेव शिरोवंदित माते, तुझा जय असो. स्कंद शस्त्रधारी ईशद्वारा अभिनंदित देवी, तुझा जय असो. सागरगामिनी माते, तुझा जय असो. दुःख दारिद्र्य नाशक देवी, तुझा जय असो. पुत्र व भार्या आदींची वृद्धी करणारी देवी, तुझा जय असो. समस्त शरीरधारी मध्ये शक्तिरूपी देवी, तुझा जय असो. स्वर्गदर्शन घडवणारी, दुःख हरण करणारी देवी, तुझा जय असो. व्याधी विनाश करणारी तसे संसार बंधनातून मुक्त करणारी देवी, तुझा जय असो. सर्व इच्छापूर्ती करणारी, सिद्धांमध्ये श्रेष्ठ माते, तुझा जय असो. या श्री व्यास रचित स्तोत्रांचे जो कामक्रोधित रहित होऊन भगवान श्री शंकरांसमोर व शुद्ध भावनेने घरात पठण करतो, त्यांच्यावर महर्षी वेदव्यास व श्री शंकर प्रसन्न होतात. शिवाय सर्व पापक्षय करणारी नर्मदा देवी प्रसन्न होते. पृथ्वीवर जे श्री नर्मदेची स्तुती करतात ते पुन्हा यमलोकात जात नाही. देवी, तुझ्या गुणाच्या संकीर्तनाने प्रजापती ब्रह्मदेवी मोहित होतात. हे नर्मदे, बृहस्पती तुझ्या स्वरूपाचे वर्णन करू शकत नाही. तेव्हा हे देवी, तुझे सर्व गुण मी कसे जाणू शकेन. अशा प्रकारे काया वाचा मने श्री व्यासांचे पवित्र भाव जाणून प्रसन्न झालेली श्री नर्मदावल्ली, हे मुनी व्यास, तुमच्या सत्य भाषणाने मी संतुष्ट झाले आहे. जर काही मागण्याची इच्छा असेल तर ते मी तुम्हास देते. श्री व्यास म्हणाले, हे देवी, जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस तर हे माते, जर तू मला वर देण्यास उद्युक्त आहेस तर तुझ्या उत्तर तटावर ऋषींचे आतिथ्य करण्यास योग्य व्हावेस. श्री नर्मदावल्ली, हे व्यासमुनी, मार्गविरुद्ध कार्यवृत्तीची प्रार्थना उचित नाही. इंद्र, चंद्र, यमदेव सुद्धा मार्गावरून चालण्यास असमर्थ आहेत. हे पुत्र, पृथ्वीवर दुर्लभ असा दुसरा वर मागावा. देवीचे ते वचन ऐकून श्री व्यास मूर्छित झाले. मला व्यर्थ क्लेश झालेत असे म्हणून ते खाली पडले. पर्वत वनासहित सारी पृथ्वी विचलित झाली. त्यावेळी मूर्छावस्थेत पडलेल्या श्री व्यासमुनींना पाहून इंद्रदेवासहित सर्व देव हाहाकार करत तिथे आले. वेदविभाग करण्यात तत्पर श्री व्यासमुनींना त्यांनी उठवले. वास्तविक ते श्री व्यासमुनी श्री नर्मदा तटावर ब्राह्मणांकरता कष्ट करत होते, स्वतः करता नाही. गाय व ब्राह्मणार्थ प्राणसुद्धा त्वरित त्यजावा. अशा प्रकारे श्री श्रेष्ठ श्री ब्रह्मदेव आदी देवांनी श्री नर्मदेला म्हटले.
तेव्हा घाबरलेल्या श्री नर्मदेने शीतल जल आणि वायूंनी श्री व्यासमुनींवर अभिषेक केला. सत्यवती पुत्र श्री व्यासांनी सचेतन होऊन श्री नर्मदा देवीला नमस्कार केला व म्हणाले, हे देवी, पूज्य गुरुजनांना सेवनार्थ फलादी घेण्याची विनंती केली व माझ्या दुर्भाग्यामुळे ती पवित्र आशा निष्फळ झाली. जसे साधारण मनुष्याला उत्तम अरण्यातील पुष्प श्री नर्मदा बदली. महातेजस्वी व्यास, या भूतलावर तुझ्या मनाप्रमाणे मला ज्या मार्गाने घेऊन जाण्याची इच्छा आहे त्या मार्गाने विंध्याचलाच्या साथीने मी आज दंडधारी अशा तुमच्या पाठोपाठ गमन करील असे सांगितल्यावर महातेजस्वी सत्यवती पुत्र श्री व्यासांनी निज आश्रमाच्या दक्षिणेकडे श्री नर्मदेला चालवले व दंडहस्त महातेजस्वी मुनींनी हुंकार केला. त्यांच्या हुंकाराने भयभीत झालेली श्री रुद्रनंदिनी नर्मदा चालू लागली. दंडाने मार्गदर्शन करत श्री व्यासांनी श्री नर्मदेला पुढे नेले. श्री नर्मदा त्या व्यासांच्या मार्गानुसार पुढे निघाली. इंद्रादी देवतांनी तिला तिथे पाहिले. निजसेवकांसह देवांनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली. श्री पराशर आदी श्रेष्ठ ब्राह्मण अतिप्रसन्न झाले. त्यांचे डोळे उघडले. त्यांनी विचारले, प्रिय पुत्र, तू सांग, मी काय करावे? आम्ही अतिप्रसन्न झालो आहोत. श्री व्यासाने सांगितले, उग्र तप तसेच महाफलदायी दानाने तेच कार्य करावे जे सर्व सज्जनांना सुखकर असेल. जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मी कृपापुत्र असेन तर माझ्या आश्रमाकडे निशंक राहा. श्री मार्कंडेय बदले. त्यावेळी श्रेष्ठ ब्राह्मणांनी स्नान, तर्पण आदी नित्यक्रिया केल्या. त्यानंतर व्यासकुंडात जाऊन सर्वांनी हवनास प्रारंभ केला. नारळ, बिल्वपत्र आदीने अग्नीत आहुती दिली. गौतम, भृगु, मांडव्य, नारद, लोमश, पराशर, शंख, कौशिक, चवन, पिप्पलाद, वसिष्ठ, महातपस्वी नचिकेत, विश्वामित्र, अगस्त्य, उद्दालक, यम, शांडिल्य, जैमिनी, कण्व, याज्ञवल्क, शुक्राचार्य, अंगिरा, शतातप, दधीची, कपिल, गालव, जेगिशव्य आणि दक्ष, भरत, मुद्गल, महातेजस्वी वत्स्यायन, संवर्त तसेच शक्ती, जातुकर्ण्य, भारद्वाज, वालकिल्य, अरुणी असे हजारो महर्षी त्या अग्नीत अग्निहोत्र करू लागले. हाती रुद्राक्षमाला घेऊन ध्यानयोगात स्थित असे ते एकाग्र चित्ताने त्यावेळी हवन करत होते. तेव्हा तिथे मोक्षदायी व्याधीनाशक एक शिवलिंग उद्भवले. ते अखंड लिंग पाहून श्री व्यास प्रसन्न झाले. देवांनी पुष्पवृष्टी केली. शिवाय श्रेष्ठ ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले. त्रिलोचन भगवान श्री शंकराला पाहून श्री व्यासांनी साष्टांग नमस्कार केला. त्यांनी ब्राह्मणांची पूजा केली. हे पांडुपुत्र, पित्यासह सर्व लोकांना, सर्व ब्राह्मणांना भाजी, कंदम, फळमुळाचे भोजन दिले. त्यानंतर श्री व्यासांना पुण्य आशीर्वाद देऊन ब्राह्मण आपल्या आश्रमात निघून गेले. तेव्हापासून ते तीर्थ बुद्धिमानांद्वारा व्यास तीर्थ म्हणून संबोधले जाते. युधिष्ठिर म्हणाले, हे मुनिवर्य, त्या तीर्थाच्या सेवनाने जे पुण्यफल प्राप्त होते तत्संबंधी सर्व मला सांगावे. स्नानदानाच्या विधी कोणत्या वेळी जास्त फलदायी असतो तेही सांगावे. श्री मार्कंडेय बदले. भावंडांसहित हे पांडव, मी सर्व तुम्हाला सांगतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला जितेंद्रिय होऊन उपवास करून भक्तिपूर्वक रात्री जागरण करावे. शिवाय श्री शंकराला दूध, दही, मध, तूप, साखर आणि कुशमिश्रित पंचामृताने स्नान घालावे. सुगंधित चंदनाने श्री शंकराला लेपन करून सुगंधित पुष्प, बिल्वपत्राने पूजन करावे. अतिसुगंधित मुचकुंद, कुंद, गवत फुले तसेच काळा अनुरूप उमलणाऱ्या फुलांनी सर्वोत्तम दीपेश्वर श्री शंकराची परम भक्तीने पूजा करावी. ऊस व ऊसाचा रस भरलेला गडवा दिल्यास श्री शंकर प्रसन्न होतात. ऊसाच्या रसाचे 8 गडवे वा ऊस दिल्यास 1 दिवसाचे पाप नष्ट होते. तसेच ऊसाच्या रसाचे 108 गडवे वा ऊस दिल्यास 1 महिन्याचे पाप नष्ट होते. ऊसाच्या रसाचे 1000 गडवे वा ऊस दिल्यास 6 महिन्याचे पाप नष्ट होते. त्याचप्रमाणे दुप्पट दिल्यास 1 वर्षाचे पाप नष्ट होते. ऊसाच्या रसाचे 10,000 गडवे व ऊस दिल्यास पूर्ण जीवांचे पाप नष्ट होते. साधारणपणे दुप्पट दिल्यास रोग नष्ट होतो. तिप्पट दिल्यास मनुष्याला धन प्राप्त होते. 6 पट दिल्यास श्रेष्ठ वक्ता अन त्यांच्या दुप्पट दिल्यास मनुष्य सिद्ध होतो. 10 लाख दिल्यास निसंशय रुद्रभाव जागृत होतो. राजश्रेष्ठ बुद्धिमान मनुष्य पौर्णिमेला भक्तिभावाने मंत्रसहित विधिपूर्वक सर्व पाप नाशक स्नान करतो. वारुण जल स्नान, जलस्नान, आग्नेय स्नान, भस्मस्नान, ब्रह्मस्नान, आपोहिष्टामयोभुव आदी मंत्रांनी केलेले स्नान. त्यानंतर देव, पितृ, मनुष्यांचे तर्पण करतो. म्हणून 4 प्रकारचे स्नान सांगितले आहे. आग्नेय स्नान, वारुण स्नान, ब्रह्मस्नान, वायव्य स्नान, गोरज स्नान.
ऋग्वेदातील केवळ एका रुचेने संपूर्ण ऋग्वेद स्वाध्यायाचे पुण्यफल प्राप्त होते. तसेच समाने सामवेदाचे यजुर्वेदाने यजुर्वेदाचे संपूर्ण फल प्राप्त होते. ओंकार हा एकाक्षरी संपूर्ण मंत्र, सूर्यमंत्र, शिवमंत्र अथवा द्वादशाक्षर वैष्णव मंत्राचा जप करावा. सर्व लक्षणांनी संपन्न, स्वभावे संतुष्ट, दंभ व लोभरहित सत्पात्री विद्वान ब्राह्मणाचे भक्तिभावाने पूजन करावे. ब्राह्मण धर्म सोडून भिन्न वृत्ती अंगीकारणारे, स्वधर्मपती धर्मभ्रष्टांची सेवा करणारे, धर्मभ्रष्ट स्त्रीशी समागम करणारे, परोक्ष धूर्ततेने व्यवहार करणारे वा अप्रिय कार्य करणारे, दुष्ट गुरुनिंदेत तत्पर, वेदद्वेषी, निरर्थक तर्क करणारे, तसेच बगळ्या समान वंचनेस विद्युक्त अशा प्रकारे दूषित वृत्ती बाळगणाऱ्या ब्राह्मणांना श्राद्ध दान तसेच सर्व व्रतात त्याजावे. गायत्री मंत्राची आराधना करणारा सदाचार संपन्न ब्राह्मणही श्रेष्ठ आहे. चतुर्वेदाचे जाणकार असूनही दुराचारी, सर्ववक्षी, सर्व वस्तूंचा विक्रय करणारे ब्राह्मण पूजनास योग्य नाही. अशा ब्राह्मणांना अन्नदान, सुवर्णदान पूजित करू नये. जो ब्राह्मण पादत्राणे, वस्त्र, शयनादी भक्तिपूर्वक देतो तो सुद्धा स्वर्गात जातो. त्या व्यास तीर्थात शास्त्रानुसार विधिपूर्वक प्रत्यक्ष गाय, जलधेनू, घृतधेनू, तिळधेनू तसेच म्हैसही द्यावी. काळविटाचे कातडे, तीळ, तूप, कन्या, पुस्तक, दाता अक्षयलोक प्राप्त करतात. चांदीचे खूर आदी धान्यानी सामग्रीने युक्त चांगले धष्टपुष्ट बैल स्वर्गाच्या इच्छेने दान करणारे व करवणारे स्वर्गात जातात. हे सत्यवचन आहे. सूत्राने द्वीप वा पृथ्वी वेष्टन करणे किंवा भक्तिपूर्वक मंदिर अथवा श्री शंकरांचे वेष्टन करणे सारखेच आहे. तो जो मानव इथे नियमानुसार परिक्रमा करतो, हे राजा, तो जंबूद्वीप, पलशद्वीप, शाल्मली, कुश, क्रौंच, काश, पुष्कर ही सप्तद्वीपावली सप्तर सागरासहित पृथ्वीची परिक्रमा करतो. हे भरत वंशोत्पन्न राजा, जो दीपेश्वर तीर्थात रक्तवर्णीय बैल मोकळा सोडतो तो शिवलोक प्राप्त करतो. ज्या बैलाचे मुख पिवळसर पांढरे तसेच मस्तक पाय शेपूट शुभ्र असते तो बैल स्वर्गदर्शक असतो. वर वर्णिलेला बैल नीलबैल नावाने संबोधतात. हा नीलबैल जो दीपेश्वर तीर्थात मोकळा सोडतो त्या हे भरत वंशोत्पन्न राजा, तो बैलाच्या रोमसंख्ये इतकी वर्ष स्वर्गात राहतो. हे राजा, श्री व्यासतीर्थाच्या प्रभावाने तो सूर्यलोक, शिवलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोकात क्रमशः जाऊन तिथले भोग उपभोगतो. तिथे सत्पत्निक ब्राह्मणाची पूजा करावी. उत्तम ब्राह्मणाला शुभ्र व लाल वस्त्र द्यावी. तसेच जोडीला प्रदक्षिणा घालून म्हणावे, जगाचे स्वामी माझ्यावर प्रसन्न व्हावे. या लोक परलोकात ब्राह्मणासम कोणी बंधू नाही, जो महाभयंकर यमलोकात पतन होण्यापासून मानवाचे रक्षण करेल. इतिहास पुराण जाणून विष्णुभक्त जितेंद्रिय विद्वान सदाचारी ब्राह्मणाची परमभक्तीने पूजा करावी. विशेषतः सामवेदनाचे गायन करणाऱ्या ब्राह्मणाची पूजा करावी. जो मनुष्य घरी राहून भक्तिभावाने दीपेश्वराचे स्मरण करतो त्याला शोक होत नाही, त्याची हानी होत नाही व त्याच्या हातून दुष्कृत्य होत नाही. म्हणून तिथे सत्यवती पुत्र महाभाग श्री व्यास सिद्ध झाले आहेत. तिथे सिद्धेश्वर लिंगाची प्रथम पूजा करावी. या पूजनानेच महाबुद्धिमान धारासर्प सिद्धी प्राप्त झाले. राजा, त्या तीर्थात जो देहत्याग करतो तो सूर्यलोक भेदून श्री शिवाच्या समीप जातो. हे भरत वंशोत्पन्न राजा, महायुद्धात देहत्याग करणारा 60,000 वर्ष, गोपालनात देहत्याग करणारा 80,000 वर्ष शिवलोकात निवास करतो. तसेच उपवासाने देहत्याग करणाऱ्यास अक्षय गती प्राप्त होते. पिता, पितामह, प्रपितामह निजवंशातील येणाऱ्या वायुरूप पुरुषांचे निरीक्षण करतात व ते विचार करतात, आमच्या गोत्रात कोणी असा पुत्र आहे की जो आम्हाला तिळमिश्रित जल कार्तिकी व वैशाखी पौर्णिमेला देईल आणि तिथे तीर्थसेवन करण्याने आम्ही स्वर्गात जाऊ. हे सर्वश्रेष्ठ दीपेश्वराचे महात्म्य मी तुम्हाला सांगितले. हे राजा, जो तिथे जाऊन परमभक्तीने त्यांचे पठण व श्रवण करतो तो पापरहित होऊन शिवलोकात प्रसन्न होतो. श्रेष्ठ मुनींनी त्या तीर्थात पापमुक्त करणारे सर्व तीर्थ मानले आहे. हे व्यासतीर्थ निसंशय सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील व्यासतीर्थ महात्म्य वर्णन नामाचा 97वा अध्याय इथं संपूर्ण झाला आहे. नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर. अध्याय 98वा प्रभास तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेतु राजेंद्र प्रभासेश्वरमुत्तमं विख्यातं त्रिषु लोकेषु सर्गसोपान उत्तमं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजेंद्र त्यानंतर विख्यात स्वर्गलोकाच्या उत्तम सोपानासम उत्तम प्रभासेश्वर तीर्थात जावे. राजा युधिष्ठिराने विचारले, हे पूज्य प्रभास तीर्थ अतिक्षेत्र फलदायी स्वर्गसोपान व दर्शनीय कसे झाले? जे संक्षिप्त वृत्त
कृपया आपण मला त्वरित सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले दुर्भाग्यशाली रवी पत्नी प्रभा नावाने विख्यात होती. तिने पूर्वी उग्रतप करून श्री महादेव शंभू महादेवांची आराधना केली. वर्षभर तिने वायूचे सेवन केले. पुन्हा 1 वर्ष ध्यानस्थ राहिली. हे पांडुपुत्र, तेव्हा ईश्वर बदले, हे सुंदरी, तू का कष्ट करतेस? तुला जे सांगावेसे वाटते ते सांग. मी व सूर्य दोन्ही एकच आहोत, आम्ही भिन्न नाही. प्रभा म्हणाली, हे शंभू, पती सोडून स्त्रीचा कोणी अन्य देव नाही. मग सगुण असो किंवा निर्गुण, धनाढ्य असो किंवा निर्धन, प्रिय असो किंवा द्वेष करणारा, स्त्रीचे पतीच दैवत असते. हे देवादिदेव, मी सख्यांमध्ये दुर्भाग्यामुळे जळते आहे. पतीपासून मला सुख प्राप्त होत नाही, म्हणून मी अत्यंत कष्ट करते आहे. ईश्वर बदले, माझ्या कृपा प्रसादाने तू सूर्यप्रिय होशील. पार्वती बदली, हे परमेश्वर, जर सूर्यदेवाने सुद्धा आपले वचन मानले नाही तर या प्रभाला व्यर्थ क्लेश होतील. उमादेवीच्या वाक्याने श्री महादेव चिंतित झाले. तेव्हा अंधकार विनाशक भुवन वास्कर आकाशातून श्री नर्मदाच्या उत्तर तटावर आले. श्री सूर्यदेवाने विचारले, अघासूर विनाशक देव, आपण माझे स्मरण कसे केले? ईश्वर बदले, सूर्यदेव, तुम्ही अतिप्रेमाने प्रभादेवीचे पालन करा. पार्वती देवीने सांगितले, हे हिमनाशक, तुम्ही नित्यप्रभाच्या घरी निवास करा. समस्त निज भार्यांमध्ये श्री सूर्यदेव, तुम्ही तिला प्रमुख पत्नी करा. सूर्यदेवाने वचन दिले, हे श्रेष्ठ देवी, मी आपल्या आज्ञेनुसार करीन. हे ऐकून प्रभाला बोलावले. तेव्हा ती महेश्वराला म्हणाली, हे कामदेव विनाशक उमाशंकर ईश्वर, आपण निज अंशाने इथे स्थिर राहा. इथं आपण तीर्थाच्या उद्घाटनाकरता एका अंशाने स्थिर राहा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, पांडुपुत्र, जेव्हा तेथे सर्व देवमय शिवलिंगांची स्थापना झाली तेव्हा सर्व लोकात दुर्लभ असे स्थान प्रभास क्षेत्राच्या नावाने विख्यात झाले. अन्य तीर्थे काळानुरूप फलदायी असतात, पण हे राजेंद्र, प्रभास तीर्थ त्वरित इच्छेनुरूप फळ देणारे आहे. हे राजा, विशेषतः माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला जो ब्राह्मणाला अश्वदान करतो तो इंद्रपद व सूर्यपद प्राप्त करतो. इथे स्नान करून परमभक्तीने उत्तम ब्राह्मणाला दान द्यावे. इथे श्रेष्ठ ब्राह्मणाला गोदान करणारा स्वर्ग व सत्यलोक प्राप्त करतो. सर्वांग सुंदर श्वेतवर्णीय दुप्ती साधी नवजात वस्त्रांसहित घंटायुक्त श्रेष्ठ गाय दूध काढावयाच्या कासपात्रासहित जो उत्तम सत्पात्री ब्राह्मणाला देतो तो पुन्हा यमलोक दर्शन करत नाही. जो परमभक्तीने देवाला स्नान घालतो तो प्रलयापर्यंत उत्तम लोक प्राप्त करतो. हे पांडव, केवळ स्नानाने मनुष्यांचे दुर्भाग्य दूर होते. जो कुलवान धनवान उत्तम ब्राह्मणाला वैवाहिक धर्मानुसार या तीर्थावर विधीपूर्वक कन्यादान करतो तो पापी असला तरी त्याचे पाप पाण्यात मिठासारखे नष्ट होते. कन्यादानामुळे मनुष्यांचा पापसमूह नष्ट होतो. स्वामींशी द्रोह केल्याने पाप, ठेव अपहरण केल्याचे पाप, मित्राच्या हत्येचे पाप, कृतज्ञतेचे पाप, खोटी साक्ष दिल्याचे पाप, गावात भेद केल्याचे पाप, परस्त्री सेवनाचे पाप, व्याजाचे पाप, चौर्यकर्माचे पाप, विहीर नष्ट करण्याचे पाप, कपटचरणामुळे उत्पन्न होणारे पाप, दंभिकतेमुळे निर्माण होणारे पाप, निरर्थक वृक्षतोडीचे पाप, अगम्य स्त्रीकडे गमन केल्याचे पाप, अन्य स्त्रीवर प्रेम करून निज सुशील पत्नीचा त्याग केल्याचे पाप, ब्राह्मणाचे धन अपहरण केल्याचे पाप, विष देण्यामुळे निर्माण होणारे पाप, गोहत्येचे पाप, विद्या विक्रय करण्याचे पाप, पापी लोकांशी संबंध ठेवल्यामुळे निर्माण होणारे पाप, कुत्रा व मांजरीच्या वधामुळे निर्माण होणारे पाप, भूमी हरणाचे पाप, गो ब्राह्मण व अग्नीच्या निमित्ताने शुभकर्म दान आदी देणाऱ्याला देऊ नकोस अशा प्रकारे निषेध करण्यामुळे उत्पन्न होणारे पाप, हे सर्व पाप हे पांडुपुत्र कन्यादानाने निश्चितच नष्ट होते. जो मनुष्य सूर्यलोकात जाऊन शुभरुद्रलोकात जातो तो तिथे 14 इंद्रियांच्या भोगकालापर्यंत सुखविलास अनुभवतो. जेव्हा मनुष्याचा सर्व पापक्षय होतो तेव्हा श्री शिवशंकरात भावना उत्पन्न होते. हे पांडुपुत्र, जो प्रभास तीर्थास जातो त्या सर्व तीर्थांचे फल प्राप्त होऊन अश्वमेध यज्ञाची फलप्राप्ती होते. विधीपूर्वक गोदान महापुण्यदायी सर्व पापांचा क्षय करणारे आहे. ते सदा उत्तम आहे, पण विशेषतः चतुर्दशीलाच सर्वोत्तम आहे. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील प्रभास तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 98वा अध्याय इथे संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 99. नागेश्वर अध्याय 99. नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन्महिन्पाल नर्मदा दक्षिणे तटे स्थापितं वासुकीशं तु समस्ता घोगनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, राजेंद्र,
त्यानंतर श्री नर्मदा तटावर स्थापित समस्त पापांचे विनाशक वासुकीश महादेव तीर्थास जावे. राजा युधिष्ठिराने विचारले, हे पूज्य महादेव, श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर कोणत्या कारणास्तव वासुकीशाची स्थापना झाली ते सर्व मला विस्ताराने सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, एकदा श्री शिवशंभूने नृत्य केले. त्या आश्रमामुळे उत्पन्न झालेले गंगाजल मिश्रित स्वेदबिंदू ओघळू लागले. श्री शंकराच्या मस्तकातून गळणारा घाम सर्प पिऊ लागला. हे भरत वंशोत्पन्न राजा, त्यानंतर गंगादेवी त्या सर्पावर क्रोधित झाली. हे कुटील सर्प, तू सूक्ष्म जंतू आहेस, तुला अजगराची योनी प्राप्त व्हावी. वासुकी म्हणाला, मी मानतो की मी पापी अनिती समान आहे, परंतु शिवसन्मानित माते, तू माझ्यावर अनुग्रह कर. तू त्रैलोक्य पवित्र करणारी, शुभ लक्षणांनी युक्त पुण्यमय नदी आहेस. संसार बंधनातून मुक्त करणारी, पीडितांचे दुःख विनाशक ईश्वरी, स्वर्गद्वारी स्थित माते, तू माझ्यावर दया कर. तेव्हा गंगेने सांगितले, तू विंध्याचल पर्वतावर जाऊन श्री शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप कर. त्यानंतर माझ्या आज्ञेनुसार तुला निजभाव रूप स्वस्थान पुन्हा प्राप्त होईल. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, तेव्हा वासुकीने उत्तम विंध्य पर्वतावर श्री शंकराच्या आराधनेस उद्युक्त होऊन प्रपाला आरंभ केला. त्याने नित्य डमरू हाती घेतलेल्या त्रिनेत्री श्री महादेवाचे ध्यान केले. शतवर्ष पूर्ण झाल्यावर जगद्गुरु श्री भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. तेव्हा त्यांच्या जवळ प्रगट होऊन श्री शंकर अत्यंत प्रिय सुंदर वाणीने वदले, वत्स सर्प, तू माझ्या कृपेस योग्य आहेस, यथेष्ट वर माग. तेव्हा वासुकीने सांगितले, हे श्री शिवशंकर देव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर माझ्या कृपेने, आपल्या कृपेने मी निष्पाप व्हावे. तसेच सर्व पाप विनाशक एखादे तीर्थ मला सांगावे. ईश्वर बदले, महाबलवान सर्प, तू कल्याणकारी श्री नर्मदा किनारी जाऊन तिच्या दक्षिण तटावर विधिपूर्वक स्नान कर. असे सांगून श्री भगवान शंकर तेथून अंतर्ध्यान पावले. वासुकीने सत्वर अजगराच्या स्वरूपातच श्री गंगाजलात प्रवेश केला. त्या मार्गाने गंगेचा प्रभाव उत्पन्न झाला. सर्प श्री नर्मदा जलात निष्पाप झाला. श्री युधिष्ठिर, तिथे नर्मदेत श्री शंकराची स्थापना झाली. तेव्हापासून नागेश्वर नावाने हे पापनाशक शिवलिंग प्रसिद्ध झाले. तिथं श्री शंकराला मधाने स्नान घालावे. मधुस्नानाने मनुष्य निसंशय त्वरित निष्पाप होतो. हे पार्थ, जे निपुत्रिक तेथं संगमात स्नान करतात त्यांना कार्तवीर्यासम बलशाली गुणवान श्रेष्ठ पुत्रप्राप्ती होते. तिथेच ते उपवास करून पितृश्राद्ध करतात. हे राजकुमार, ते श्राद्ध करत असतानाच पितृगणांना नरकातून मुक्त करतात. त्यांच्या वंशात आणि बंधुवर्गात सर्पाचे भय नसते. त्यांचे निर्दोष कुल नागदेवाच्या कृपेने प्रसन्न राहते. हे राजश्रेष्ठ, तुमच्यावरील स्नेहाने मी हे सर्व तुम्हाला सांगितले. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 99वा अध्याय इथे संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 100वा. मार्कंडेय तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेन्महीपाल तीर्थ परमोच्चनम मार्कंडेय मिति ख्यातम नर्मदा दक्षिणे तटे. श्री मार्कंडेय मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर नर्मदेच्या दक्षिण तटावर स्थापित मार्कंडेयश नावाने विख्यात परमसुंदर तीर्थात जावे. हे सर्व तीर्थात उत्तम, देवांनी वंदित व कल्याणकारी आहे. हे पुत्र, हे तीर्थ अतिशय गुप्त आहे. मी याबद्दल कोणालाही सांगितले नाही. मी स्वर्गाच्या शिडी समान या तीर्थाची प्रथम स्थापना केली. तिथेच मला श्री शिवशंकरांच्या कृपेने ज्ञान प्राप्त झाले. अजूनही जो तिथे जाऊन जलामध्ये द्रुपदीव या गायत्री मंत्राचा जप करतो, हे पांडुनंदन, तो पूर्णतः पापमुक्त होतो. वाणी, मन व कर्माने होणाऱ्या पापापासून तो मुक्त होतो. श्री शिवशंकरांच्या पिंडीचा आश्रय घेऊन दक्षिण दिशेने स्थित होऊन 32 लक्षणांनी संपन्न बहुरूप धारण करणाऱ्या त्रिशूळधारी श्री शिवशंभूंची भक्तीने साधना करणारा हे राजा शरीर नष्ट झाल्यावर श्री शिवशंभूला प्राप्त होतो, असा माझा निश्चय आहे. हे भरतवंशोत्पन्न राजा, अष्टमी तिथीला रात्री तुपाचा दिवा लावणारा स्वर्गलोक प्राप्त करतो, असे शिवशंकराने सांगितले आहे. हे राजपुत्र, तिथं जो भक्तीने श्राद्ध करतो तिथे पितृगण प्रलयकालापर्यंत तृप्त होतात. इंगुदी फल, बोरे, बेल, अक्षत आणि जलानेही जो तिथे पितरांना तृप्त करतो तो मानव जन्माचे अभिष्ट प्राप्त करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 100वा अध्याय येथे संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 101वा. मार्कंडेय संकर्षण तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच,
ततो गच्छेतु राजेंद्र तीर्थ परमशोभनम उत्तरे नर्मदा कूले यज्ञवटस्य मध्यता. श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, राजेंद्र त्यानंतर यज्ञमार्गाच्या मध्यात श्री मार्कंडेयाच्या उत्तर तटावर श्री नर्मदेच्या उत्तर तटावरील परम सुंदर तीर्थास जावे. पृथ्वीवर हे संकर्षण नावाने प्रसिद्ध पापनाशक तीर्थ आहे. हे राजा, पूर्वी बालभद्राने तिथं कठोर तप केले. हे राजपुत्र, तिथं देवता गणांचे वास्तव्य आहे. पार्वतीसह श्री शंकर व विष्णूही तिथे स्थित आहे. प्राण्यांच्या कल्याणार्थ श्री बलभद्राने तिथे पापनाशक श्री शंकरांची परमभक्तीने स्थापना केली. जो तिथं स्नान करतो, क्रोध व तसेच अन्य इंद्रियांना जिंकून जो शुक्ल पक्षातील एकादशीला श्री शंकरास मधुस्नान घालतो व परमभक्तीने पितरांचे श्राद्ध करतो, त्या बालभद्राच्या वचनानुसार उत्तम लोक प्राप्त करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील संकर्षण तीर्थ महात्म्य नामक वर्णन 101वा अध्याय इथे पूर्ण झालेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अध्याय 102वा मन्मथेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. मन्मथेश ततो गच्छेत सर्वदेव नमस्कृतम स्नानमात्रो नरो राजन यमलोकन्न पश्यन्ति. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र त्यानंतर सर्व देवतांनी पूजित मन्मथेश्वर तीर्थास जावे. राजा, केवळ जिथे स्नान केल्याने मनुष्यलोक दर्शन करत नाही, मनुष्य यमलोक दर्शन करत नाही. हे पांडुपुत्र, जी निपुत्रिक स्त्री तिथं स्नान करते, हे पार्थ, ती स्त्री सत्यसंधानाने दृढव्रत असलेला पुत्र प्राप्त करते. हे राजा, तिथं मनुष्य स्नान करून शुद्ध मन ताब्यात ठेवणारा संयमी होतो. एक रात्र उपास करून सहस्त्र गोदानाचे फल प्राप्त करतो. यासम मनकामना पूर्ण करणारे अन्य कोणते तीर्थ असेल, जो तिथे त्रिरात्री व्रत करतो तो लक्ष गोदानाचे फल प्राप्त करतो. तिथे नृत्य करावे. रात्री गीत वादनाच्या मंगलध्वनीत जागरण केल्यास परमेश्वर प्रसन्न होतो. ज्याने एरंडीत मन्मथेश्वर महादेवाचे दर्शन प्राप्त केले आहे, त्याचे यमसुद्धा क्रोधित होऊन काही सहित करू शकत नाही. ते सुद्धा मंगलमय होऊन त्याचे मंगलच करतात. राजा, कामदेवाने इथे श्री शंकराची स्थापना केली म्हणून सर्व मनकामना पूर्ण करतात. पृथ्वीवर श्री मन्मथेश्वर महादेव स्वर्ग मार्गाची शिडी आहे. हे राजराजेश्वर भरत, विशेषतः इथे संध्योपासना श्राद्ध कर्माच्या निमित्ताने दान व अन्नदानाने उत्तम फळ प्राप्त होते. हे भरत वंशोत्तम राजा, हे सर्व मी तुमच्या भक्तीमुळे तुम्हास सांगितले. समुद्रापर्यंत श्री मन्मथेश्वर महादेव प्रसिद्ध आहेत. हे पांडव श्रेष्ठ, इथे त्रयोदशीला गोदान करावे. जे राजश्रेष्ठ चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात तिथे जाऊन जितेंद्रिय होऊन महादेवाजवळ रात्री जागरण करून भक्तिपूर्वक तुपाचा दिवा श्री महादेवासमोर निवेदन करावा. निवेदन करणारी स्त्री असो वा पुरुष, दोघांना निसंशय समान फलप्राप्ती होते असे मानले जाते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मन्मथेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 102वा अध्याय इथं संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर. अध्याय 103वा एरंडी संगम तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन्महीपाल एरंडी संगमं परम यच्युतं ते मया राज छिन्वस्य वदता पुरा. श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले, राजेंद्र त्यानंतर उत्तम एरंडी संगम तीर्थास जावे, ज्याविषयी राजा मी पूर्वी श्री शंकर भगवानांच्या मुखाने येथे ऐकले आहे. नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर. आज दिवस 17वा आणि 91 ते 96 अध्याय अभिवाचन झालेलं आहे. नर्मदा पुराण मराठी अनुवाद आदरणीय शोभा वामन जोशी, प्रसाद प्रकाशन पुणे अंतर्गत. हे अभिवाचन मी संदीप प्रकाश परांजपे इथं कुशावर्तेश्वर महारुद्रदेव मंदिर, जिलेरी घाट, जबलपूर येथे मैया कृपेने चातुर्मास करायला मिळतोय आणि हे अभिवाचन केलं जातंय. नर्मदे हर 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 नर्मदे. आज आपण व्यासतीर्थ, प्रभासतीर्थ, नागेश्वर तीर्थ, मार्कंडेय तीर्थ, संकर्षण तीर्थ आणि मन्मथेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन केलेलं आहे. यापैकी आम्ही संकर्षण तीर्थ आणि प्रभासेश्वर तीर्थ, 2 तीर्थ मला आठवतात. प्रभासेश्वर तीर्थाला आम्ही गेलो. तिथं एक योगायोग असा घडला की प्रभासेश्वर म्हणजे सूर्याची पत्नी प्रभा, तिला काही सूर्याचं म्हणजे आपल्या पतीचं सुख प्राप्त होत नव्हतं. कारण सूर्य सारखा 12 महिने 24 काळ आपल्या
7 घोड्यांच्या रथातून जातो. तर त्या 7 घोड्यांच्या रथातून गेल्यामुळे प्रभेला काही आपलं पतिसुख प्राप्त होत नव्हतं प्रभादेवीला. तर तिने शंकराची आराधना केली आणि म्हणून तिथे शिवलिंग निर्माण केलं, ते प्रभासेश्वर शिवलिंग. आणि प्रभेला उषक्काली म्हणजे उषक्काल जो असतो सकाळ होते त्यावेळेस जी सूर्याची प्रभा उत्पन्न होते, तिला रोज सकाळी सकाळी सूर्य भेटायला जातो आणि तिला पतिसुख मिळालं, असं हे प्रभासेश्वर. आणि त्याच दिवशी नेमकं एक योगायोग घडला की आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रभादिदी खंडेलवाल या आहेत आणि त्यांचा त्या दिवशी मला फोन आला. हा एक योगायोग म्हणा किंवा नर्मदा मैयाची कृपा समजा. प्रभासेश्वर तीर्थाला गेलो होतो आम्ही. दुसरं संकर्षण तीर्थ. संकर्षण तीर्थाला, संकर्षण म्हणजे बलराम, आणि बलरामानी नर्मदेच्या तीर्थावर नर्मदेच्या काठी तप केलं. बलराम म्हणजे शेषाचा अवतार. तर तिथं शिवलिंग आहे आणि मोठा असा नागाचं मंदिर आहे, अगदी काळा सर्प असा आणखीन फणी घातलेला आहे. आणि त्याच्यात इथे सांगितलंय की एकादशीला तिथं मधुस्नान घालावं. आम्ही एकादशीला तिथं होतो, पण हे मधुस्नान नंतर कळलं, नाही तर मधुस्नान घातलं गेलं असतं. आणि त्या दिवशी एक गोष्ट झाली की गुजरातमध्ये एकादशीला आम्ही तिथे होतो आणि तिथे आम्हाला हळद घातलेली बटाट्याची भाजी खावी लागली. हळद तिथे गुजरातमध्ये चालते, म्हणतात कंद आहे हळद, म्हणून हळद घातलेली भाजी खावी लागली बटाट्याची. असं हे संकर्षण तीर्थ महात्म्य वर्णन. आणि एकादशीला आम्ही होतो पण मधुस्नान घातलं गेलं नाही. असे हे 2 तीर्थ वर्णन. बाकीची तीर्थ जलाखाली गेली असावीत किंवा आतमध्ये असल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. नर्मदे हर व्यास तीर्थ पहिले. पुराण समाप्तीपूर्वी आरतीचा प्रघात आहे. आपण मानस आरती करतो नर्मदा मैयाची. मैया साक्षात इथे आहे आणि मनाच्या भक्तियुक्त दीपाने मी काय ती आरती करून घेते. नर्मदे हर 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 नर्मदे. जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई. जय रे वामाई जय रे वामाई. कृपाळू भक्ताशी तू होशी म्हणून रमती तटाशी परिक्रमावाशी. तुझ पाशी मैया माझी काशी घेता नामाशी. पाप्यांच्या जळतील कोटी राशी कैक पाप्यांशी. गंगे तू निर्मळ बनवित जाई. जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई. जय रे वामाई जय रे वामाई. वागन मगरीवरी फिरुनी बरी सांभाळीशी ईश्वरी. बालक स्वये तू करी क्षम्य करी. चुकलो मी किती जरी मजला हृदयी दरी. अपराधा घालून सारे पदरी वरद हस्त शिरी. तू माझ्या सदैव धरुनी राही. जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई. जय रे वामाई. पवित्र तू सरिता मैं कलसुता नामातच सुंदरता. नर्मदे हर म्हणता प्रसन्नता लाभो भाविक चित्ता. तेथुनी नेऊनी पैल तरा. पितृगण मुक्त करी तू आता. प्रगतीच्या वाटा खुल्या करी आज तू अंबाबाई. जय
रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई जय रे वामाई जय रे वामाई करिता प्रदक्षिणा तव चरणा बदल घडत से जीवना दावी सकल खुणा प्रचिती खुणा वाढविशी सदगुणा बाकी तो तुझी करुणा बंधु तुझा शंकर सुत तव पाई जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई जय रे वामाई जय रे वामाई जय रे वामाई। आमचे परिक्रमा बंधू वैभव पांडे वय नवयुवक आहेत, ते 30च्या आतले आहेत आणि ते नर्मदा परिक्रमा करतात ते आणखीन चातुर्मास करतात ते आणि त्यांनी सुंदर आरती लिहिली आहे। ते स्वतःला शंकरसूत म्हणजे महादेवांचा मुलगा समजतात आणि शंकरसूत हे नाव आहे त्यांचं आणि ते शंकरसूत हे नाव सांगतात आपलं आणि नर्मदा मैयाला आपली बहीण सांगतात म्हणून त्यांनी बंधू तुझा शंकरसूत बंधू तुझा नमितो तव पायी असं म्हटलेलं आहे। हे त्यांच्या लेखणीतून लिहिलेली ही सुंदर मराठी आरती आणि आज आपण या बरोबरच वाणीला विराम देऊया। नर्मदे हर 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 नर्मदे हर 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 नर्मदे। आज इथं कुशावर्तेश्वर महारुद्र मंदिर जिलेरी घाट जबलपूर येथे पार्थिव शिवलिंग निर्माण पण आहे। तर इथे भगिनी बंधू शिवलिंग निर्माण करत आहेत आणि हा नर्मदा तट नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर।